बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्जमाफीच्या रकमेवरून सावळा गोंधळ. घनसावंगी तालुक्यातील शेतकरी संभ्रमात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लाभार्थी यादी व ई-केवायसी नंतर दिसणाऱ्या रकमेत तफावत. शासनाने तातडीने खुलासा करण्याची मागणी. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या घनसावंगी तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या अनेक शेतकरी लाभार्थ्यांमध्ये सध्या मोठा संभ्रम निर्माण झालाय. शासनाच्या अधिकृत पोर्टलवरील प्राथमिक लाभार्थी यादीमध्ये दर्शविण्यात आलेली कर्जमाफीची रक्कम आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दिसणारी रक्कम यामध्ये तफावत आढळत असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्राथमिक लाभार्थी यादीमध्ये एका विशिष्ट रकमेचा उल्लेख आहे, मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच लाभार्थ्यांच्या नावासमोर कमी रक्कम दिसत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही प्रकरणांमध्ये ही तफावत लक्षणीय असल्याचेही शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे प्राथमिक यादीतील रक्कम अंतिम मानायची की ई-केवायसी नंतर पोर्टलवर दिसणारी रक्कम ग्राह्य धरली जाणार, याबाबत कोणतीही अधिकृत स्पष्टता नसल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळामुळे घनसावंगी तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या विविध शाखांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असून अनेक जण वारंवार बँकेच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र शासनाकडून अद्याप स्पष्ट सूचना प्राप्त झालेल्या नसल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असल्याचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाने समाधान होत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्याची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीच्या रकमेबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली असल्याचे चित्र आहे. अंतिम मंजूर रक्कम स्पष्ट झाल्यानंतर पुढील आर्थिक नियोजन करणे शक्य होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान लाभार्थी यादीतील रक्कम आणि ई-केवायसी नंतर दिसणाऱ्या रकमेतील तफावत नेमकी कोणत्या कारणामुळे निर्माण झाली, अंतिम मंजूर रक्कम कोणत्या निकषानुसार निश्चित केली जाते आणि लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष किती रक्कम जमा होणार आहे, याबाबत शासनाने तातडीने अधिकृत खुलासा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखून पात्र शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खात्री शासनाने करावी. जिल्हा प्रशासन, संबंधित बँका आणि सहकार विभागाने संयुक्तपणे स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करून लाभार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करावे अशी अपेक्षा घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.